राज्यातील पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। जीवन प्रमाणपत्रासोबत 2 नवीन कागदपत्रे पेन्शनधारकांना बँकेत द्यावी लागणार आहेत, असं आरबीआय कडून अर्जंट सूचना पेन्शनधारकांना आता देण्यात या ठिकाणी आली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हे पहिलं कागदपत्र तुम्हाला लागणार आहे, त्यानंतर हे दुसरं कागदपत्र तुम्हाला पेन्शनधारकांना या ठिकाणी तुम्हाला जीवन प्रमाणपत्रासोबत ही 2 कागदपत्रे तुम्हाला द्यावी आता लागणार आहे, असं अर्जंट सूचना या ठिकाणी सांगण्यात आली आहे। राज्यातील लाखो पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी बातमी आता समोर आली। आता जीवन प्रमाणपत्रासोबत परत एकदा बँकेत जाऊन तुम्हाला 2 नवीन गोष्टी आता कराव्या या ठिकाणी लागणार आहेत, म्हणजेच 2 नवीन कागदपत्रे तुम्हाला आता द्यावी लागणार आहेत, असं आरबीआय कडून या ठिकाणी सांगण्यात आलंय। जीवन प्रमाणपत्र सादर करताना एक गोष्ट पेन्शनधारकांनो नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्ही 2 कागदपत्र ही नवीन आता विसरला तर तुमची पेन्शन बंद होऊ शकते। त्यामुळे आणखी 2 नवीन कागदपत्र कोणती तुम्हाला जीवन प्रमाणपत्रासोबत लागणार आहे, तसे आरबीआय कडून नेमका आता पेन्शनधारकांना काय नेमकं तुम्हाला सांगण्यात आलंय हे तुम्ही आता लक्ष देऊन बघा। आता नोव्हेंबर महिन्यात ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे या ठिकाणी लागत असतं। दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा नोव्हेंबर मध्ये जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे। 30 नोव्हेंबरच्या आधीच जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते, तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। त्यातच आज एक नवीन अपडेट आरबीआयने ट्विट करून पेन्शनधारकांना या ठिकाणी आता सांगितलं आहे, ज्यामध्ये हे जीवन प्रमाणपत्र सादर करताना तुम्हाला आता 2 आणखी कागदपत्र जमा करावे लागणार आहेत। जर तुम्ही ही 2 नवीन कागदपत्र दिली नाहीत तर तुम्हाला पेन्शन पुढील महिन्यापासून मिळणार नाही, असं स्पष्टपणे या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे ही 2 कागदपत्रे कोणती आहेत, आता बघा, तुम्हाला 2 कागदपत्र कोणती द्यावी लागणार आहेत। आता पेन्शनधारकांसाठी नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा असतो, तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। तुम्हाला या महिन्यामध्ये जीवन प्रमाणपत्र जमा करावंच लागणार आहे, त्यामुळे तुमचे प्रमाणपत्र आता 2 कारणांनी रद्द होऊ शकतं। त्यामुळे ही 2 कारणे कोणती आहेत आणि कोणती 2 कागदपत्र सादर करावी लागणार आहेत, नक्की बघा। पेन्शनधारकांना यावर्षी तुम्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे जी आहेत कोणती लागणार आहेत बघा। जर तुम्हाला तुमची पेन्शन रद्द होऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्हाला जीवन प्रमाणपत्र सुरळीत व्यवस्थित यावर्षी पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला 2 कागदपत्र जाणून घेणं अर्जंटमध्ये गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे। त्यामुळे पेन्शनधारकांना फटका बसण्याची शक्यता या ठिकाणी आहे, म्हणून यात कुठलीही चूक तुम्ही आता होऊ द्यायची नाही। म्हणून आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन प्रक्रियेबद्दल सुद्धा पुढे व्यवस्थित या ठिकाणी सांगणार आहे। यामध्ये आता 2 कागदपत्राबद्दल एक नवीन सूचना या ठिकाणी आता सांगण्यात आल्या, ते पण समजणं खूप गरजेचं आहे। ही 2 कागदपत्र देणं बंधनकारक केलंय। तुम्हाला ही 2 कागदपत्र व्हिडिओच्या शेवटी आम्ही व्यवस्थितपणे एकेकाशी समजावून तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी आपण ही जीवन प्रमाणपत्राबद्दल महत्त्वाची माहिती या ठिकाणी समजून घेऊया। तुम्ही म्हणत असाल की व्हिडिओ त्या ठिकाणी खूप बोरिंग होतोय असं तुम्हाला वाटत असेल, परंतु समजून घ्या पेन्शनधारक मित्रांनो, जीवन प्रमाणपत्राबद्दल सर्व माहिती जाणून घेणं खूप या ठिकाणी तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं। तुम्हाला जी 2 कागदपत्रे सांगणार आहे ती व्हिडिओच्या शेवटी सविस्तरपणे तुम्हाला समजावून सांगणार आहे की 2 कागदपत्रे कोणती तुम्हाला जीवन प्रमाणपत्रासोबत जोडायची आहेत। आता बघा पेन्शनधारक मित्रांनो, 2 कागदपत्र कोणते आहेत बघा, तुम्हाला सर्व सविस्तर माहिती समजून घ्या। फक्त 5 मिनिटे व्हिडिओला आता तुम्ही इथून पुढे द्यायचे आहेत। आता बघा, या ठिकाणी पेन्शन तुमची मिळवण्यासाठी तुम्हाला जी पेन्शनधारक आहे तुम्ही, तर त्या पेन्शनधारकांना आणखी 2 नवीन डॉक्युमेंट या ठिकाणी सादर करावी लागणार आहेत, अन्यथा तुमची पेन्शन अडकू शकते। निवृत्त सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना लाभ आता इथून पुढे मिळण्यासाठी काही 2 नवीन कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत। आता निवृत्ती वेतन मिळवणे सुरू ठेवण्यासाठी त्यांना जीवन प्रमाणपत्र किंवा जीवन सन्मान प्रमाणपत्र सादर करावे लागते। आणखी 2 नवीन कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत। मग ही कागदपत्रे नेमकी कोणती आहेत बघा, तुम्हाला पुढे सांगणार आहे। यासाठी आपण ही सर्व माहिती एकदा या ठिकाणी समजून घेतल्यानंतर तुम्हाला
त्यांना आता या ठिकाणी पेन्शन व्यवस्थित मिळणार आहे। डॉक्युमेंट सबमिशन विंडो 1 नोव्हेंबर पासून उघडलेला असणार आहे आणि म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरता म्हणजे जीवन प्रमाणपत्राचा ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरता त्या ठिकाणी 1 नोव्हेंबर पासून हे विंडो उघडलेला असणार आहे आणि 30 नोव्हेंबर पर्यंत हे असणार आहे। 30 नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे। यासाठी पेन्शनधारक लोकांसाठी जीवन प्रमाणपत्र किंवा जीवन प्रमाणपत्र हे सादर करण्याचा विंडो 30 नोव्हेंबर पर्यंत लास्ट डेट राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। विशेष तरतूद सरकारने यावेळी जारी केली असून वृद्ध पेन्शनधारकांना आणखी काही कालावधी तुम्हाला राहील असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलंय। मात्र 30 नोव्हेंबर पर्यंतच सर्वांसाठी ही विंडो खुली राहणार आहे। लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्यासाठी 30 नोव्हेंबर ही लास्ट डेट असणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर ही तुम्हाला भरून घ्यायचं जीवन प्रमाणपत्र आणि भरताना तुम्हाला 2 नवीन कागदपत्र कोणती लागणार आहेत फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता बघा, या ठिकाणी पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र बनवण्यासाठी स्वतः जाण्याची आता गरज नाही। काय सांगितलंय बघा, तुम्ही जे पेन्शनधारक आहात तुमच्यासाठी हे जीवन प्रमाणपत्र स्वतः तिथे भरण्यासाठी जाण्याची आता गरज अजिबात नाही आहे। जीवन प्रमाणपत्र तुम्ही ऑनलाईन देखील आता या ठिकाणी तयार करू शकता। आता प्रत्येक पेन्शनधारकांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की कोणती ती 2 नवीन कागदपत्र आहेत ज्याची मागणी आहे, तर ती 2 नवीन कागदपत्रांची मागणी का करण्यात आल्या? तर बघा, ही कागदपत्रे जर तुम्ही पेन्शनधारकांना दिली तर तुमची ओळख ही बँकेमध्ये वेगळी असणार आहे। तुम्ही पेन्शनधारक व्यक्ती आहे आणि या कागदपत्रामुळे बँकेतील वाढणाऱ्या फसवणुका कायमच्या इथून पुढे आता बंद करण्यात या ठिकाणी येणार आहेत। कारण आता पेन्शनधारकांच्या बँकेच्या खात्याला एक वेगळी सुरक्षा इथून पुढे दिली जाणार आहे। ही कागदपत्र फक्त या वर्षीच तुम्हाला द्यावी लागणार आहे। कागदपत्र फक्त या वर्षीच तुम्हाला द्यावी लागणार आहे असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सांगण्यात आलंय। महिन्याच्या महिन्याला बँकेमध्ये पेन्शन जमा होत असते आणि या पेन्शनला कोणत्याही चोरांनी धक्का लावणे, हे बँकाचं अकाउंट हॅक होऊ नये, कोणताही दगाफटका पेन्शनच्या पेन्शनधारकांना होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून ही कागदपत्रे सर्व पेन्शनधारकांना आता या ठिकाणी द्यावी लागणार आहेत। जर ही कागदपत्रे तुम्ही विसरली तर तुमचं जीवन प्रमाणपत्राचा अर्ज स्वीकारला जाणार नाही असं सुद्धा यामध्ये आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे सर्व पेन्शनधारकांनी तुमचा 2 मिनिटांचा महत्त्वाचा वेळ काढून या ठिकाणी काळजीपूर्वक आता तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। पेन्शनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून काय काय लागू होणार आहे आणि 2 कागदपत्रे का सादर करायची आहेत आणि कशा पद्धतीने सादर करायचे आहेत, कोणती आहेत पहा। आता बघा, येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून 5 नवीन सुविधा सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आता आहे, परंतु फक्त पेन्शनधारक यासाठी पात्र राहतील। 2 कागदपत्रे दिल्यानंतरच तुम्हाला या सुविधा मिळणार आहेत। त्यामुळे ही कागदपत्रे दिल्यानंतर पेन्शनधारकांची वेगळी ओळख निर्माण होणार आहे। पेन्शनधारकांच्या खात्याला एक सिक्युरिटी इथून पुढे आता या ठिकाणी मिळणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुमच्या पेन्शनला कधीच दगाफटका इथून पुढे आता होणार नाही। तुमच्यासाठी 2 कागदपत्रे ही बँकेत जाऊन परत द्यावीच लागणार आहे। त्यामुळे 2 कागदपत्र कोणते आहेत लक्ष देऊन बघा। ही माहिती पहिल्यांदा समजून घेऊया आणि व्हिडिओच्या शेवटी लगेचच कागदपत्र कोणते आहेत हे तुम्हाला 2 कागदपत्रे ऍड करावी लागणार आहेत। सर्व समजून घेऊया, फक्त व्हिडिओला तुम्ही 5 मिनिटे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। पेन्शन लाभ प्राप्त करणारे युजर सहजपणे आधार फेस आरडी ॲप्स आणि जीवन प्रमाण आता वापरू शकतात। त्याच्या मदतीने त्यांचा चेहरा फिंगरप्रिंट आणि IRIC बायोमेट्रिक तंत्रज्ञान वापरून हे घेण्यासाठी आता तुम्हाला अँड्रॉइड स्मार्टफोन वापरावा, म्हणजेच आता तुमच्या हातामध्ये जो फोन आहे तर तो वापरावा। त्यात 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा तुमचा असावा, म्हणजेच तुमचा चेहरा स्कॅन करण्यासाठी तुम्हाला 5 मेगापिक्सल जो कॅमेरा असतो मोबाईलमध्ये तो असावा लागेल, तरच तुम्हाला मोबाईल वरून तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला अर्ज या ठिकाणी करता येणार आहे। लक्षात ठेवा, तुमचा आधार क्रमांक पेन्शन जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अपडेट केला आहे का हे तुम्ही कसं चेक करायचं? तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुमचं आधार फेस आरडी हे जीवन प्रमाणपत्र जे आहे तर ते ॲप तुम्ही गुगलवरून डाउनलोड करू शकता
ऑपरेटरचे प्रमाणपत्र तुम्हाला पूर्ण या ठिकाणी करावं लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला ऑपरेटरचा चेहरा स्कॅन करावा लागेल। बघा आता तुमच्यासाठी दोन जे कागदपत्र सांगणार आहे ते तुम्ही जीवन प्रमाणपत्र जरी त्या ठिकाणी भरला असेल तरी सुद्धा बँकेत जाऊन परत जमा करावे लागणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघायचं आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दोन कागदपत्रे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचा आहे। आता बघा तुम्हाला वाटत असेल लवकर ही कागदपत्रे का सांगत नाही, तर लवकर कागदपत्र न सांगण्याचं कारण हेच आहे, हा व्हिडिओमध्ये जी काय प्रोसेस आहे ती सर्व लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी तुम्हाला ही कागदपत्रे शेवटला सांगणार आहे। आता तुम्हाला पेन्शनरचे इतर तपशील जे आहे तर ती प्रविष्ट तुम्हाला करावी लागतील आणि फोटो काढल्यानंतर सर्व तपशील एंटर करायचा आहे। शेवटी तुम्हाला जीवन प्रमाणपत्र आता डाउनलोड करण्यासाठी एक लिंक पाठवली जाईल, तिथे जाऊन तुम्ही ते सहजपणे डाउनलोड करू शकता। आता तुम्ही पोस्ट इन्फो ॲपवर जाऊन ही कागदपत्रे तुम्हाला सबमिट आता या ठिकाणी करायचे आहेत। त्यासाठी तुम्हाला 70 रुपये भरावे लागतील। तुम्ही डोर स्टेप बँकिंग स्टेप सर्व्हिस देखील वापरू शकता, यासाठी तुम्हाला डोर स्टेप बँकिंग ॲप डाउनलोड करावे लागेल आणि तुम्ही टोल फ्री क्रमांकावर सुद्धा या ठिकाणी फोन करून संपर्क करू शकता। आता काय सांगितले, टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता। ज्या लोकांनी हे प्रमाणपत्र काढले त्यांच्यासाठी मी डॉक्युमेंट म्हणजे दोन कागदपत्रे आता पुढे लगेचच तुम्हाला सांगणार आहे। ज्यांनी आता या ठिकाणी काढले त्यांच्यासाठी देखील माहिती महत्त्वाची आहे, लक्ष देऊन बघा कारण ही प्रोसेस तुम्हाला आता करावी लागणार आहे। आता बघा पेन्शनधारक कॉमन सर्व्हिस सेंटरचाही सहजपणे वापर करू शकतात। त्यांना जवळच्या त्या ठिकाणी केंद्रामध्ये जावे लागेल, तुम्ही तेथे जाऊन तुम्हाला पिनकोड टाकून मेसेज पाठवला लागेल। आता तुम्ही ज्याची अपेक्षा घेऊन बसलाय तर बघा तुम्ही ज्या गोष्टीची अपेक्षा घेऊन बसलाय ती कागदपत्र नवीन तुम्हाला आता लगेच सांगणार आहे, लक्ष देऊन सर्वांनी आता बघायचं आहे। आता आधार कार्ड, दुसरा आहे अनधिकृत तुम्हाला म्हणजे या ठिकाणी अधिकृत मोबाईल क्रमांक, आधार कार्डला जो नंबर लिंक आहे बघा कोणकोणती कागदपत्र आहेत लक्षपूर्वक बघा। आता बघा आधार कार्डाचं त्या ठिकाणी सांगितलंय तुमचा जो नंबर त्या ठिकाणी बँकेच्या खात्याला लिंक आहे तो द्यायचा आहे, बाकीचा चालणार नाही। तिसरं जे सांगितलंय तर ती बँक खात्याची माहिती म्हणजे तुमच्या बँक खात्यात जो खात्याचं तुमचं पासबुक आहे तर ती पासबुकचा पहिला पानाचा फोटो ज्याच्यावर तुमचा अकाउंट नंबर असलं पाहिजे, तुमचा IFSC कोड असलं पाहिजे, त्यात फोटोमध्ये तुमच्या व्यवस्थित IFSC कोड दिसलं पाहिजे। चौथा आहे बायोमेट्रिक उपकरणे यामध्ये असलं पाहिजे। आता पाचवं इंटरनेट तुम्हाला कनेक्टिव्हिटी यामध्ये कागदपत्र द्यायचं आहे। आता सहावा कागदपत्र पेन्शन मंजूर झाल्याची कागदपत्र, तुम्हाला पेन्शन मंजूर झाल्याची तुमच्याकडे पुरावा द्यायचा आहे। आता ही कागदपत्रे पहिल्यापासूनच आहेत असं तुम्ही म्हणाल, परंतु यामध्ये काय सांगितलंय सहावं जी कागदपत्र आहे तर ती पहिल्यापासून तुम्ही आता आहे म्हणाल, परंतु यामध्ये काय काय बदल केला आता लक्ष देऊन बघा। दोन कागदपत्र म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड सांगितलंय। आधार कार्ड म्हणजे आधार कार्ड जे आहे आणि पॅन कार्ड जे आहे तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड याची eKYC तुम्हाला आता या ठिकाणी करून द्यायची आहे। काय सांगितले eKYC तुम्ही केलेलं असलं पाहिजे तर तुमची पेन्शन सुरळीत राहणार आहे। तर तुम्हाला अर्ज जर तुमची eKYC आधार कार्ड पॅन कार्डची केली नसेल तर अर्ज नामंजूर होणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। काय अपडेट आल्या, तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे तुम्ही eKYC केलेलंच पाहिजे, जर केलेलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। अजून 30 नोव्हेंबर ही डेट लांब आहे, त्यामुळे eKYC करून मगच डॉक्युमेंट काय असेल तर ते तुम्ही eKYC केलेले सादर करा। सरकारला कळून आता चुकलंय की याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे, याच्यामध्ये पटकन तुम्ही eKYC आधार कार्डची पॅन कार्डची करून घ्या। IAS डॉक्युमेंट परत जाऊन बँकेत घ्या। तुमच्या जवळच्या पेन्शनधारक मित्रांना ही माहिती नक्की या ठिकाणी तुम्ही पाठवायचं आहे, त्यांच्यासाठी जीवन प्रमाणपत्र देणं बंधनकारक या ठिकाणी असणार आहे, तुमचं पण असणार आहे, त्यामुळे त्यांना ही माहिती आवश्यक शेअर करा। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।